बंद खडके कोचिंग क्लासेस नांदेड. Hello students, welcome to Bandha Khadke coaching classes. In last session, we study about Pythagoras theorem and some examples depend on Pythagoras theorem. Now today, we study about the application of Pythagoras theorem. आजच्या लेसन मध्ये पायथागोरसच्या थेरमचे ऍप्लिकेशन याच्या बाबतीत आपण अभ्यास करणार. तर ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम म्हणजे काय? तर आपल्याला हे माहित आहे की पायथागोरस थेरम हा राईट अँगल ट्रायंगल शी रिलेटेड आहे की ज्याच्यामध्ये स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स असतात. तर जे ट्रायंगलचे तीन टाइप्स आहेत, ॲक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल. तर यापैकी जो पायथागोरस थेरम आपण वापरतो तो वापरतो आपण राईट अँगल ट्रायंगल साठी. तर ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम मध्ये आपण ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलचा आपण विचार करणार आहोत. In triangle ABC, angle C is an acute angle. तर ट्रायंगल ABC मध्ये C हा acute angle आहे. आता परपेंडिक्युलर काढू आपण. AD perpendicular of BC. Segment AD perpendicular to side BC. Then prove that AB square equal to BC square plus AC square minus 2BC into DC. तर ॲक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या तीन अँगल पैकी कोणताही अँगल ॲक्यूट असेल तर त्याच्यामध्ये आपण प्रूफ करू शकतो AB square equal to BC square plus AC square minus 2BC into DC. तर हे आहे ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम फॉर ॲक्यूट अँगल. आता हे प्रूफ करू आपण. let AB equal to C. तर जे साइड AB आहे त्याला C कन्सिडर करू आपण. BC equal to A. BC ची लेंथ 1 कन्सिडर केली आपण. AC equal to B. AC आपण B घेतो. The perpendicular AD we consider AD is equal to B. Now if length of BC is equal to X, समजा DC आपण X घेतलं, पूर्ण BC A घेतलेला आहे त्यापैकी DC आपण जर X घेतलं तर BD भेटेल आपल्याला A X. पूर्ण BC मधून BC मायनस केले की आपल्याला भेटते BD. then we get BD equal to A X. आता याच्यामध्ये दोन राईट अँगल ट्रायंगल तयार झाले. एक तयार झाला ADB आणि दुसरा तयार झाला ADC. तर दोन्ही राईट अँगलच्या बाबतीत आपण पायथागोरसचा थेरम वापरलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल. इन ट्रायंगल ADB by Pythagoras theorem. आता ADB मध्ये हा जो ट्रायंगल आहे ADB त्याच्यामध्ये हायपोटेन्यूज AC आहे, सॉरी AB आहे आणि AB चा लेंथ आहे C. तर हायपोटेन्यूज चा स्क्वेअर मीन्स C स्क्वेअर. रिमेनिंग टू साइड्स आहे AD आणि BD. तर AD चा लेंथ P आहे, BD चा लेंथ आहे A X. So write A X bracket square plus P square. तर हा आपण ADB मध्ये पायथागोरसचा थेरम वापरला. C square equal to ब्रॅकेट ला एक्सपांड केलं तर आपल्याला भेटेल A square minus 2AX plus X square plus P square. त्याला कन्सिडर करू आपण इक्वेशन नंबर 1. आता त्याच पद्धतीने जो राइट साइडचा ट्रायंगल आहे ADC त्याच्यामध्ये जर आपण पायथागोरसचा थेरम वापरलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल in triangle ADC
बाय पायथागोरस थेरम। तर एडीसी मध्ये हायपोटेनियस आहे एसी ज्याची लेंथ आहे बी, हायपोटेनियसचा स्क्वेअर मीन्स बी स्क्वेअर, आणि दोन परपेंडिक्युलर साइड आहे एडी आणि डीसी। तर एडी चा लेंथ बी आहे, डीसी चा लेंथ एक्स आहे। सो राइट p स्क्वेअर प्लस x स्क्वेअर। आता प्लस चा x स्क्वेअर डाव्या बाजूला आणला तर मायनस येतो, म्हणजे इक्वेशन या पद्धतीने लिहिता येते p स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इक्वल टू p स्क्वेअर प्लस चा x डाव्या बाजूला मायनस आणलो, याला साइड चेंज केलं तर लिहिता येईल p स्क्वेअर इक्वल टू b स्क्वेअर मायनस x स्क्वेअर। इट इज इक्वेशन नंबर 2। तर इक्वेशन 2 मध्ये आपण p स्क्वेअर ची जी व्हॅल्यू काढलेली आहे ते काढलेली p स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये p स्क्वेअर च्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन करणार। From equation 1 and 2, substitute value of p square in equation 1। तर इक्वेशन 2 मध्ये जे p स्क्वेअर चा व्हॅल्यू काढलेला आपण b स्क्वेअर x स्क्वेअर, हे आपण इक्वेशन 1 मध्ये p स्क्वेअर च्या ठिकाणी ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार। आता या इक्वेशन 1 मध्ये पूर्ण आपण ऍज इट इज लिहिलो, c स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ax प्लस x स्क्वेअर। आता p स्क्वेअर, तर p स्क्वेअर न लिहिता त्याच्या ठिकाणी लिहिणार आपण b स्क्वेअर मायनस x स्क्वेअर। ते आपण सबस्टिट्यूट केलं, p स्क्वेअर चं व्हॅल्यू b स्क्वेअर मायनस x स्क्वेअर। सॉल्व केल्यानंतर आपल्याला भेटते c स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस चे x स्क्वेअर मायनस चे x स्क्वेअर कॅन्सल प्लस b स्क्वेअर मायनस 2ax, हा मिळाला आपल्याला इक्वेशन c स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ax, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह x स्क्वेअर कॅन्सल। आता c कशासाठी घेतला आपण, तर c घेतला होता आपण ab साठी, म्हणजे c च्या ठिकाणी लिहिता येते आपल्याला ab स्क्वेअर। a कशासाठी घेतलो आपण, bc साठी, मग a च्या ठिकाणी लिहिता येते आपल्याला bc प्लस b इज द लेंथ ऑफ ac, तर b स्क्वेअर च्या ठिकाणी ac स्क्वेअर मायनस 2 a च्या ठिकाणी bc मल्टिप्लाय x च्या ठिकाणी dc। तर हे झालं प्रूफ ab स्क्वेअर इक्वल टू bc स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर मायनस 2dc इनटू dc। तर हे आहे एप्लीकेशन ऑफ पायथागोरस थेरम अकॉर्डिंग टू एक्यूट अँगल। तर याच पद्धतीने आपण एप्लीकेशन ऑफ पायथागोरस थेरम पाहणार आहोत ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल साठी। एक ड्रॉ केला आपण ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, ट्रायंगल एबीसी। आता याच्यामध्ये BC वर परपेंडिक्युलर काढू आपण AD, AD is perpendicular on BC। In triangle ABC, angle C is the obtuse angle, segment AD perpendicular side BC, prove that AD square equal to BC square plus AC square plus 2BC into DC। तर हे आहे एप्लीकेशन ऑफ पायथागोरस थेरम फॉर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, ज्याच्यामध्ये अँगल C हा ऑब्ट्यूज अँगल आहे। जसा एक्यूट अँगलच्या बाबतीत आपण लेंथ कन्सिडर केले होते त्याच पद्धतीने कन्सिडर करू। AB ची लेंथ कन्सिडर करू आपण C, BC ची लेंथ कन्सिडर करू आपण A, AD ची लेंथ कन्सिडर करू आपण P, AC ची लेंथ कन्सिडर करू आपण B आणि DC ची कन्सिडर करू आपण X। तर पूर्ण DB ची लेंथ भेटते आपल्याला, DB is equal to A plus X। ते आपण ट्रायंगलचे जे साइड्स आहेत त्यांचे लेंथ आपण व्हेरिएबल मध्ये कन्सिडर केले। आता याच्यामध्ये दोन राइट अँगल ट्रायंगल आहेत,
पहिला मोठा राईट अँगल ट्रायंगल आहे ADB आणि दुसरा लहान राईट अँगल ट्रायंगल आहे ADC. तर दोन्ही राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत जर आपण पायथागोरसचा थेरम वापरलं तर आपल्याला मिळेल फर्स्ट इन ट्रायंगल ADB बाय पायथागोरस थेरम. आता ADB च्या बाबतीत आपण पायथागोरसचा थेरम वापरलं तर ADB मध्ये हायपोटेनियस आहे AB आणि AB कन्सिडर केलेला आपण C. सो राइट C स्क्वेअर इज इक्वल टू परपेंडिक्युलर साइड आहे AD आणि DB. तर इथं DB आहे A + x आणि AD आहे P. तर हे यूज केलं आपण ADB मध्ये पायथागोरस थेरम, हायपोटेनियसचा स्क्वेअर आणि सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. A + x ब्रॅकेट स्क्वेअर ला एक्सपांड केल्यावर भेटते आपल्याला a स्क्वेअर + 2ax + x स्क्वेअर + b स्क्वेअर इज इक्वेशन नंबर 1. आता जो दुसरा राईट अँगल ट्रायंगल आहे ADC त्याच्यामध्ये जर पायथागोरस थेरम आपण वापरलं इन ट्रायंगल ADC by Pythagoras theorem we get hypotenuse is AC, so we write b square. Two perpendicular sides are AD and DC. Length of AD and DC are P and X, so we write p square plus x square. प्लस चे x square डाव्या बाजूला मायनस मध्ये येतात. p square minus x square equal to p square. We write p square equal to b square minus x square. It is equation number 2. आता पुन्हा त्याच पद्धतीनं हा p स्क्वेअर त्याचा व्हॅल्यू ते काढलेला आपण इक्वेशन 2 मध्ये p स्क्वेअर x स्क्वेअर. नाउ फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आता इक्वेशन 1 आपण पूर्णपणे लिहिलं c स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ax प्लस x स्क्वेअर. आता हा p स्क्वेअर न लिहिता आपण p स्क्वेअर च्या ठिकाणी लिहिणार आहोत b स्क्वेअर x स्क्वेअर. b स्क्वेअर x स्क्वेअर हे लिहिलं आपण p स्क्वेअर च्या ठिकाणी प्लस x स्क्वेअर x स्क्वेअर कॅन्सल. रिमेनिंग राहिलं c स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ax. आता आपण जे साइड साठी व्हेरिएबल कन्सिडर केले होते त्या व्हेरिएबलच्या ठिकाणी साइड लिहिलं तर c कन्सिडर केलतो आपण ab साठी, सो राइट ab स्क्वेअर. a कन्सिडर केलतो आपण bc साठी, bc स्क्वेअर. b घेतलं होतं आपण ac साठी प्लस 2 into a घेतलं आपण bc साठी आणि x आहे bc साठी. तर हा इक्वेशन आहे एप्लीकेशन ऑफ पायथागोरस थेरम फॉर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. तर जसं राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत पायथागोरस थेरम आहे तसा ॲक्यूट आणि ऑब्ट्यूज अँगलच्या ट्रायंगलच्या बाबतीत आपण पायथागोरस थेरमचे ॲप्लिकेशन वापरून या पद्धतीने इक्वेशन तयार करू शकतो. आता ॲक्यूट आणि ऑब्ट्यूज अँगलचे जे ॲप्लिकेशन आहे याचा उपयोग करून आपण अपोलोनियस थेरम हा प्रूव्ह करून पाहणार आहोत. तर आपण पाहू आपण अपोलोनियस थेरम.